खासदार सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांची चर्चा करतायत। नाशिकमधील एका कार्यक्रमात मराठा आंदोलक त्यांना भेटायला गेले होते। मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिया आपली भूमिका संयतपणे त्यांना समजावून सांगतायत। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंची वाट अडवून मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याची त्यांनी मागणी केली। जर केंद्राला मर्यादा वाढवायची तर आपण खासदार आहात। आम्ही महाविकास आघाडीला आपल्या राज्यामध्ये 30 खासदार याचा अदर आरक्षणाची प्रश्न जर केंद्राला मर्यादा वाढवायची तर आपण खासदार आहात। आम्ही महाविकास आघाडीला आपल्या राज्यामध्ये 30 खासदार सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक नरेंद्र मोदींची भेट घ्यावी आणि भेट घेऊन यांना पण बोलव। हे जे उर्वरित 18 आहे 48 खासदार जे काही राज्यसभेचे आपले खासदार असतील त्यांनी सगळ्यांनी मोदींची भेट सगळ्याच महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या खासदारांची पुढच्या 2-4 दिवसात मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करीन। जरूर त्यांची जी मागणी आहे की सगळ्यांनी आम्ही एकत्रपणे महाराष्ट्रात जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा सरकारने करावी विनंती या सगळ्या खासदारांनी आम्ही मिळून केली पाहिजे अशी त्यांची विनंती आहे। मला वाटतं ती पूर्णपणे रास्त आहे। मी आजच सगळ्यांची आज उद्यामध्ये सगळ्यांची चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांना वेळी मागू, कारण का ज्या पद्धतीने लोक आज रस्त्यावर उतरत आहेत, लोक प्रचंड अस्वस्थता आहे, त्याची चर्चा झाली पाहिजे। तुम्ही सांभाळा जरा, पाऊस पडायला लागलाय, कॅमेऱ्याला पण आणि स्वतःला पण। तेव्हा मराठा आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। सगळ्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय। आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्हाला मान्य असेल तर आपण सगळ्या 48 खासदारांचं एक करू। तुमच्यापैकी 1-2 लोक आमच्याकडे चला। मी मोदीजींना पत्र लिहिते, वेळ मागते की बाबा हा सगळा मोठा प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, समजून घ्या आणि संविधानाच्या चौकटीत आपल्या संविधानावर विश्वास आहे त्याच्यामुळे तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आमच्या सगळ्या समाजांच्या मागण्यांचा मान सन्मान करा, चर्चा बसवा। मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा म्हणलंय की तुम्ही एक नाही 8 दिवसाचं सेशन लावा लोकसभा आपलं विधानभवनमध्ये आणि विधानमध्ये प्रत्येकाने मन मोकळं, प्रत्येक आमदारांनी सांगावं काय मत, पक्ष नाही प्रत्येकाने आपली लाईन सांगा। आपण सगळे 1 नाही 2 नाही 10 दिवस बसू पण मन मोकळं करू। संभ्रम फार निर्माण होतो काही आमचं म्हणणं बरोबर आहे। ते म्हणतात आम्ही विरोधी पक्ष कसं करतात। आमचं विरोधी पक्षाला एवढंच म्हणणं आहे की विरोधी पक्षानं ही भूमिका घ्यावी। आता सत्ताधारी बोलतच नाही तर आम्ही दात कोणाकडे मागणार? विरोधकांना। विरोधकांनी आवाज उठवा, कारण आमचा आवाज विरोधक आहे। बरोबर आहे। सत्ताधाऱ्यांकडे आम्ही मागतोय, आमचा आवाज कोण आहे? विरोधक आहे। तर विरोधक म्हणून आम्हाला काय इतर घोषणाबाजी करणं याच्यात काही इंटरेस्ट नाही ताई। आम्हाला आमची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, आम्हाला आमचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि म्हणून संविधानिक पद्धतीने आम्ही इथं थांबले। पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं आम्हाला चर्चा, कारण मध्ये कार्यक्रम आम्हाला कोणाचा कार्यक्रम डिस्टर्ब करायचा नाही आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आमचा हक्क आहे, शरद पवार साहेब आमचा हक्क आहे म्हणून आम्ही हक्क आहे म्हणून बरोबर आहे तेवढं। आणि मी तुम्हाला सांगू कुठल्याही अशा भूमिका घेतली पाहिजे। आमची अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या पत्रावर महाराष्ट्रातल्या 48 खासदारांना खरंच पत्र लिहा की बाबा आपण सर्व जाऊन मोदींकडे मागणी करूया, गुड आयडिया, मोदींना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया, कारण हा राज्याकडे सोडणारा प्रश्न जर नसेल तर मग मोदींनाच सांगावं लागेल। आणि राज्यात जर असेल ना काही तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांची सुद्धा तुम्ही 48 खासदारांनी भेट घ्या, मुख्यमंत्र्यांची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पहिली सुरुवात मुख्यमंत्र्यांकडे घ्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवा, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्यांचं काय मग ते जे बोलतात ना की बाबा हे करू देत नाही, मग आम्ही जे मराठा समाज आहे मग आम्ही त्यांना विचारूनच आहात की ते आले, त्यांनी तुमच्याकडे भूमिका मांडली, तुमच्याकडे त्यांनी सांगितलंय, आता करा, आता कोणाची वाट बघताय? पोहोचणार मी तुम्हाला सांगू करू देत नाही हास्यास्पद आहे, काय सांगते, अरे संविधानाने हा देश चालतो मान्य आहे। त्यांच्याकडे 200 आमदार आहेत, 200 पहिलं आमची तुमचाही जास्त काही वेळ आम्ही घेतो, पहिले आमची भूमिका ही आहे की तुम्ही खासदारांच्या वतीनं पहिले मुख्यमंत्र्यांची भेट घ्या, मुख्यमंत्र्यांकडे काय सजेशन निघतंय त्याच्यानंतर तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना भेटून संयुक्त तुम्ही नेतृत्व करावं ह्या सगळ्या खासदारांचं। तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल आणि तर तुम्ही जमा करू शकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।